मी विनोद नाटे, आपण बघताय भूमिपुत्र फाउंडेशनचं फेसबुक आणि युट्यूब पेज। आपण नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यामध्ये गुळवंच दगडवाडी या ठिकाणी आलोय। प्रबोधन करू द्या किंवा सामाजिक कार्य करू द्या, शत्रू कसे तयार होतात समाजामध्ये आणि ते कसे त्रास देतात आपण आता तेच या ठिकाणी बघणार आहोत। इथे गेल्या 8 दिवसापूर्वी 4 युवकांनी रात्री 10-10:30 वाजेला येऊन आणि त्याला इथं दमदाटी केली त्यांना आणि सांगितलं की तुझ्या समोर या तुझ्या बायकोवर आम्ही बलात्कार करू असा गंभीर स्वरूपाचा दम दिला आणि वेळ प्रसंग यांनी सावध होऊन ते घरात गेले, कड्या लावून घेतल्या आणि मग ते पळून गेले। परंतु काय होते, जर उद्या अशी काही मोठी गंभीर घटना घडली तर मग काय, असे मोठे प्रश्न या पुढे उभे राहतात। मी माननीय पोलीस अधीक्षक हाजी उमाप साहेबांना विनंती करतो की आपण एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून तुमचा नावलौकिक पूर्ण महाराष्ट्रभर आहे, तुम्ही नाशिकमध्ये आलात आणि सगळ्या ग्रामीण भागातील गुन्हेगारी कमी झाली असं आम्ही सगळं बघतोय। असं असताना आज ह्या घटनेने खरंच नाशिक जिल्हा बिहार होतोय का असा स्वतःच्या मनाला प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही। या आपण आता सदाभाऊंशी बोलूया। आपल्याबरोबर सदाभाऊ आहे, या सदाभाऊंचे वडील, सदाभाऊंचे चुलते, सदाभाऊंची पत्नी आहे। ताई काय नाव तुमचं? सोनाली सदाशिव गुरुकुले। आणि त्यांचा मुलगा आहे, हा अपंग आहे आणि त्यांना 5 मुली आहे आणि हा 6वा मुलगा। एक गरीब परिवार, परंतु याच्यामध्ये असं असताना सुद्धा सदाभाऊ काय करतात, समाजातील अनिष्ट चाली रूढी प्रथा परंपरा यावर प्रबोधन करतात। भावाभावामधील प्रेम असेल, भावाभावामधील वादविवाद असतील, आईवडिलांना कोणी सांभाळत नसेल तर त्यावर ते प्रबोधन करतात, त्यावर ते व्हिडिओ बनवतात आणि पूर्ण महाराष्ट्र लाखो त्यांना फॉलोअर आहे फेसबुक, यूट्यूब, इंस्टाग्रामवर आणि प्रचंड ते एक स्टार म्हणून इकडे सगळीकडे त्यांच्याकडे पाहिलं जातं। आणि ह्याच समाज प्रबोधनामधून कळत न कळत काही लोक शत्रू झाले आणि आता 8 दिवसापूर्वी जी घटना घडली, काय घडलं सदाभाऊ? ते इथं 4 व्हीलर गाडीवरती आले आणि इथं उभे राहिले, काठ्या होत्या त्यांच्याकडं आणि ते म्हटले का तुझ्या बायकोवरती रेप करतो, बलात्कार करतो, तू काय करणार आहे, काय उखाडणार आहे आमचं। तर त्याच्यापासून ती बाई भयग्रस्त झाली आणि ती इथं माझं घर एकटं असल्यामुळं, आजूबाजूला कुठं घर नाही, मग ती भयग्रस्त झाल्यामुळं इथं दिवसा इथं राहायची दिवसभर। मी कुठेही गावाला गेलो तर तिला भीती वाटत नव्हती। आमच्या लग्नाला जवळजवळ 22 वर्ष झाले, 2002 मध्ये लग्न झालं, तशी ती इथं कधीच घाबरत नव्हती। पण असं वातावरण झाल्यामुळं, ते असं बोलल्यामुळं ती आज दिवसा इथं घाबरते। आणि जे माझे लहान मुलं आहेत त्यांच्यात तर असं भीतीचं वातावरण निर्माण झालंय, ते दिवस मावळला की जेवायचंच विसरून जातात का आमच्या पप्पाला कोणी मारायला येतो काय, आमच्यावरती हल्ला होतो का काय। आणि मग त्याच्यामुळं ते जेवण पण करती नाही आणि त्यांच्या शाळेला त्या जागृतीमुळं ते रात्रात असे 11 वाजेपर्यंत जागृत करतात, पप्पा आपण झोपलो तर कोणी आपल्याला मारायला येईल का, आपल्या मम्मीला असे बोलले असे करतील का। म्हणजे त्याच्यामुळं ते शाळेत जायला कंटाळा करून राहिले। या अशा वातावरणामुळं आता तुम्ही पाहिले वयोवृद्ध 2 माणसं आणि मी एकटा, आता याच्यामध्ये कोण आहे माझ्या मागं, आणि त्याच्यामुळं ते याचा गैरफायदा घेऊन ते लोक दमबाज्या करतात। मग तुम्ही याबाबत तक्रार दिली? तक्रार दिली ती सिन्नर पोलीस स्टेशनला। बरं, पण मग आता तुम्ही जे म्हटले तसं तर तुमच्या फिर्यादीमध्ये मी फिर्याद पाहिली, फिर्यादीमध्ये तसा उल्लेख नाही। मग ते पोलिसांची चुकी आहे। मी त्यांना ते वाचलं नाही, मी आता अशिक्षित असल्यामुळे मला काय कळत नाही। मी पोलिसांना सांगितलं होतं, ते डायरेक्ट बोलते का तुझ्या बायकोवरती रेप करतो वगैरे असं तसं। तो मेन जो मुद्दा आहे तो लिहिलाच नाही त्याच्यामध्ये। या माध्यमातून माननीय शहाजी उमाप साहेब पोलीस अधीक्षक, माझी तुम्हाला हाजून विनंती आहे, बघा हे कुटुंब अतिशय भयग्रस्त आहे। मला 2 दिवसापासून फोन करते, अक्षरशः फोनवर रडताय ते लोक की जर एखादी घटना, एखादा गुन्हेगार आले, त्यांनी जसं दम दिलाय आणि रोज येत आहे का ते संध्याकाळी? हा, एखाद टायमाला दिवस टाळून येतात, पण मग रोजच येतात। आणि एखाद टायमाला 9ला दिल्या का 11ला देऊन जायचं, म्हणजे असा त्यांचा तो म्हणजे रात्री 11-10 8 दिवसापासून दिनक्रम रोज चालू आहे। इथे शेतामध्ये एकटंच घर आहे, जर उद्या ते गुन्हेगार आले आणि त्यांनी जसा, म्हणजे बघा किती हिंमत आहे, पोलीस स्टेशनला तक्रार दिली तरी सुद्धा गुन्हेगारांना भीती वाटत नाहीये। म्हणजे गुन्हेगारांना आज कायद्याचं भय राहिलं नाही, पोलिसांचं भय राहिलं नाही। उद्या जर याच्यामधून जर एखादी खरंच घटना घडली, त्या माऊलीवर बलात्कार झाला, हत्या घडली, मग याला जबाबदार कोण? मग काय फक्त आपले पोलीस बांधव पंचनामा करायला येतील का? आणि मग मला खेदाने म्हणावं लागतं, आपल्या महाराष्ट्राचा बिहार झालाय का असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही। माननीय शहाजी उमाप साहेब, तुमचं नाव पूर्ण महाराष्ट्रभर खूप चांगलं आहे, तुम्ही इथं आलात, गुन्हेगारीचं प्रमाण कमी झालंय, परंतु आज ह्या घटनेकडे का पोलीस बांधवांनी दुर्लक्ष केलं? आज नवरा घरी पोलीस स्टेशनला येऊन तर जाऊन खोटं सांगणार नाही का? असे म्हटले का
तुझ्या समोर तुझ्या बायकोवर बलात्कार करतो, मग यानक प्रकारचा दम दिलाय आणि रोज ते इथे येऊन शिवीगाळ करताय, मग आपण आपलं पोलीस यंत्रणा या माऊलीवर बलात्कार होण्याची वाट पाहतोय का आपण? म्हणजे इथं काय बलात्कार घडला, यांची कोणाची हत्या घडली, मग आपण जागे होणार आहे का? तर मी सगळ्यांना विनंती करतो की या समस्येला तुम्ही गांभीर्यानं घ्या आणि ह्या सदाभाऊंच्या मदतीला सगळ्यांनी धावा. मी सगळ्या नेटकऱ्यांना पण आव्हान करतो, हा व्हिडिओ इतका व्हायरल करा, इतका व्हायरल करा का महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यापर्यंत गेला पाहिजे. का ह्या महाराष्ट्रामध्ये माननीय फडणवीस साहेब, बघा महाराष्ट्राची अवस्था काय झाली. या महाराष्ट्रात जर एका सामाजिक कार्यकर्त्याला, एक बिचारा गरीब माणूस आहे बघा, त्याची तुम्ही परिस्थिती बघताय इथं, असा गरीब कुटुंबाला उपजीविका, एक तर त्याला तुम्ही शेतकऱ्याचे पूर्ण कंबरडं मोडून टाकले. शेतकऱ्याला 1500 रुपये किराणा महिन्याला भरायची ऐपत ठेवली नाही तुम्ही. कुठल्या पिकाला भाव नाही, काही नाही. तुम्ही स्वामीनाथन आयोग मान्य करत नाही. शेतकऱ्याला एकदम दयनीय अवस्था आहे. शेतकऱ्याला तुम्हाला जगूच द्यायचं नाही. आता कांद्याला थोडा कुठंच भाव आला होता, लगेच तुम्ही निर्यात बंदी केली, मारलं शेतकऱ्याला परत. म्हणजे गुटखा, तंबाखू, सिगारेट, दारू बनवणारे कोट्याधीश आणि हा असा माझा शेतकरी 18 विश्वदरिद्री जो अन्न निर्माण करतो. या अन्न नाही बनवलं, अरे तर पडून मारशाल तुम्ही. हे अन्न यांना बनवलं नाही शेतकऱ्यांना तर, आणि त्या शेतकऱ्याची भयान अवस्था. म्हणून मी माननीय गृहमंत्री साहेब तुम्हाला विनंती आहे माझी, माननीय मुख्यमंत्री साहेब तुम्हाला माझी विनंती आहे की या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची परिस्थिती सुधारा आणि सगळ्यात पहिलं तुम्ही आता त्यांना संरक्षण द्या या कुटुंबाला. आज सदाभाऊंचं एवढे महाराष्ट्रावर लोक व्हिडिओ पाहत आहे आणि आज त्या बिचाऱ्यावर आहे बघा, आणि सगळ्यांनी त्याचे अकाउंट सुद्धा रिपोर्ट केले. म्हणजे का तुम्ही, म्हणजे कोणी सामाजिक याच्यात आवाजच उठवायचा नाही, व्यवस्थेवर काही बोलायचंच नाही. बोललं की मग अशी काहीतरी कुठेतरी गुंडगिरी, दादागिरी, कुठेतरी एकट्याला धरून मारायचं, धमकावायचं, खोट्यानाटे गुन्हे दाखल करायचे. म्हणजे इथं आवाजच उठवायचा नाही. माझं एक ठीक होतं, पण मला असं वाटतं ज्या छत्रपतींच्या राज्यामध्ये राजांनी आपल्या माय माऊलीच्या इज्जतीसाठी तलवार उचलली, त्याच राज्यामध्ये साधू संतांच्या भूमीमध्ये जर एक स्त्रीला जर बलात्काराची धमकी दिल्या जाती, तर मग पोलीस नावाचा धाक हा पब्लिकला राहिला नाही. पोलीस हे फक्त मग मी नुसतं नाव राहिलं. मग हे लोकशाहीचं राज्य नसून हुकुमशाहीचं राज्य चालू झालंय. म्हणजे मग मला असं खेदानं म्हणावं लागल, ही लोकशाही कुठं राहिली, कुठं राहिलं लोकतंत्र तुमचं. आणि विषय असा येतो का ज्यावेळेस स्त्रीच्या इज्जतीला ज्यावेळेस धक्का लागला, तर आपण पाहिलं का महाभारत संग्राम घडला, रामायण संग्राम या स्त्रियावरूनच घडला. आणि आज रात्रीचे येऊन जर स्त्रीलाच जर असं बोलताय, तर मग कुठं असला आपला रामायणाचा आदर्श गेला, कुठं आपला महाभारताचा आदर्श गेला. ज्या द्रुपदीच्या पदराला दुशासनानं हात घातला होता, तर असंख्य सैनिक महाभारत रक्तानं कुरुक्षेत्र लाल झालतं. अरे ज्या रावणानं सीतेच्या पदराला हात घातला होता, तर पुऱ्या लंकात दिवा लावायला एक नव्हतं ठेवलं रामानं, विभीषण सोडता. आणि त्याच प्रभू चंद्राचे विचार आपल्या रामचंद्राचे आपल्या पब्लिकच्या मनात आहे. मग आपण जर रामचंद्रांचे विचार आपल्या डोक्यात आहे, तर रावण का जागे होतात आणि का सीतेला असं बोलतात? हा एक मेन प्रश्न आहे ना मोठा. नाही, नक्कीच मी या माध्यमातून एकच, हे कुटुंब पूर्ण भयभीत झालंय. आणि एका महिलेला जर आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये, या महाराष्ट्रामध्ये कुणीतरी गुंड येऊन जर धमकी देत आहे तिच्या नवऱ्याला का तुझ्या समोर तुझ्या बायको बलात्कार करतोय, मग पोलीस आता कोणाची वाट पाहत आहे? माननीय शहाजी उमाप साहेब, तुम्ही अतिशय कर्तव्यदक्ष अधिकारी आहात. तुमचं पूर्ण महाराष्ट्रभर नाव आहे आणि नाशिक जिल्ह्यात तुम्ही आल्यापासून बऱ्यापैकी गुन्हेगारीला वरती आळा बसलाय, नियंत्रण आले. परंतु बघा, या गोष्टीकडे गांभीर्याने घ्या, अन्यथा या अशी एखादी घटना तुमच्या चांगल्या चारित्र्याला, तुमच्या चांगल्या कार्याला कलंक लावल्याशिवाय राहणार नाही. जय जवान, जय किसान, जय भूमिपुत्र. जय भूमिपुत्र. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपण पुन्हा भेटूयात पुढच्या न्यूजमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.